गेले होते 9 थर, त्याचा विक्रम सुद्धा आज मोडला जाईल याची आम्हाला खात्री आहे। साहसी गोविंद असेल किंवा पाठवून सांगता आजच्या दिवशी कसं बघा, गोविंदाच्या माध्यमातून आम्ही तर हे दाखवून दिलेलं आहे की एकही अपघात कुठल्याही प्रकारे एकाही गोविंदाला न खर्चता सुद्धा आपण उत्सव साजरा करू शकतो। माझ्या सगळ्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून गोविंदा पथकाला हीच विनंती आहे की सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सगळ्या उपाययोजना करूनच तुम्ही गोविंदांना थरावर थर रचायला द्या, कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये एकही गोविंदा अपघात किंवा जखमी झाला नाही पाहिजे याची दक्षता आपण घ्या। आणि वस्तुस्थिती आहे की आम्ही जसे आयोजक म्हणून काम करत असतो, जर कुठलाही गोविंदा इस्पितळामध्ये दाखल झाला तर आम्हालाही त्याचं दुःख होत असतं आणि तशा प्रकारच्या दुःखाचं सावट कुणाही गोविंदाच्या कुटुंबियावर किंवा मंडळावर येऊ नये यासाठी सुरक्षिततेची उपाययोजना करून सगळ्यांनी आज थरावर थर रचा आणि ह्या गोकुळाष्टमीचा आनंद करा। येणाऱ्या काळात निवडणुका आहेत, त्याच्यामुळे हंडी फोडणाऱ्या महायुती सरकार नाही, बघा, महायुतीची ताकद तर तुम्हाला माहिती आहे। मुंबई असू द्या, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई, अशा सगळ्या महापालिकांमध्ये आमची ताकद आहे आणि कुणीही किती वल्गना केल्या तरी फक्त आणि फक्त महायुतीची सत्ता ह्या पूर्ण MMA क्षेत्रातील सर्व महापालिकांवर येणार आहे आणि त्या माध्यमातून आमचे सगळे सहकारी आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस कामाला लागले आहेत। दहीहंडीच्या पार्श्वभूमीवरती एक प्रकारे सर्वच राजकीय पक्ष प्रचार करताना देखील दिसत, कारण का नगरपालिकांच्या नाही, बघा, माझ्या दहीहंडीला 25 वर्ष झाली, 20-22 वर्ष ह्या संकल्पच्या रवींद्र फटाक्यांच्या दहीहंडीला झाली। टेमीनाकीची दहीहंडी तर ठाण्यातली सगळ्यात जुनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी स्थापन केलेली, त्यामुळे आमच्या दहीहंड्या ह्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या आहे। परंतु पावसाळ्यामध्ये ज्या पद्धतीने कुत्र्याच्या छत्र्या ज्या पद्धतीने उगवतात तशा अनेक आयोजक ह्या निवडणुकीच्या माध्यमातून त्या छत्र्यांप्रमाणे उगत असतात आणि नंतर इलेक्शन झालं की ते संपलं जातं। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र महायुतीला काही फरक पडणार नाही। कोणी किती एकत्र आले, पहिले माझं असं म्हणणं की त्यांना एकत्र येऊ द्या, परंतु कोणी किती एकत्र आले तरी महायुती भक्कम आहे आणि महायुतीची सत्ता आहे। संजय राऊत यांनी घोषणा केली स्वतः की हो, मला असं वाटतं की संजय राऊत शिवसेना उबाटा गटाच्या